नमस्कार मित्रमंडळी. तर आज आम्ही सर्वजण एका खास पार्टीसाठी निघालो आहोत आणि हा आहे आमचा डीजेवाला बाबू आणि हे आहेत आमच्या पार्टी गँगचे सगळे सदस्य. सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह दिसत होता. गाणी, मस्ती, गप्पा आणि धमाल करत करत आम्ही पोहोचलो मुरमाडीच्या टोलीवर. रस्त्यात सर्वजण आपल्या कामात आणि मजेत व्यस्त होते आणि मी मात्र माझ्यासाठी कुरकुरे पॉकेट घेतले. आता आम्ही एका सुंदर पण थोड्या भीतीदायक वाटणाऱ्या हिरव्यागार रस्त्याने पुढे निघालो. दोन्ही बाजूंना झाडे आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य पाहून मन अगदी आनंदून गेलं. मामाच्या शेताजवळ पोहोचताच मला दिसले हे कोजबाचं झाड. मग आम्ही ती तोडून खाल्ली. त्यांची चव थोडी आंबट-गोड होती, त्यामुळे चेहऱ्यावर वेगवेगळे मजेदार हावभाव येत होते. आणि शेवटी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो जिथे आजची पार्टी होणार होती. पार्टीची तयारी जोरात सुरू झाली होती. कोणी चिकन बनवण्यासाठी तयारी करत होते, कोणी कणिक मळवत होते, तर कोणी तांदूळ साफ करत होते आणि मी तर मस्त कच्च्या कैऱ्या तोडण्यात व्यस्त होती. हे बघा, मी किती सारे कच्च्या कैऱ्या गोळा केल्या आहेत. थोड्याच वेळात चुली पेटल्या. एका चुलीवर भात शिजत होता तर दुसऱ्या चुलीवर पोळ्या बनवण्याची तयारी सुरू होती. आणि मग आली खरी मजा. पार्टी म्हटलं आणि डान्स नाही केलं असं कसं होईल? सगळेजण आपल्या मनाप्रमाणे नाचत होते, गाणी म्हणत होते आणि भरपूर मजा करत होते. थोड्या वेळाने जेवण तयार झालं आणि सगळेजण चिकन भात खाण्यासाठी बसले. पण मी शाकाहारी असल्यामुळे माझी व्यवस्था मी आधीच करून ठेवली होती. मी माझे कुरकुरे घेऊन निवांत बसले आणि शेतातील सुंदर नजारा पाहत त्या क्षणाचा आनंद घेत होते. खरंच गावातला हा शांत आणि सुंदर अनुभव मनाला खूप समाधान देणारा असतो. आणि ही आहे माझ्या आजोबांची समाधी. दुर्दैवाने आता ती खूपच जुनी आणि तुटलेली झाली आहे. त्यांच्या आठवणींना नम्र अभिवादन करून आजचा व्लॉग इथेच संपवते.